प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उरले काही तास। राम मंदिरातील गाभाऱ्यात रामाची मूर्ती विराजमान। राम मंदिरातील सजावटीची दृश्य एबीपी माझावर। अयोध्येतील राम मंदिराला आकर्षक फुलांची सजावट। सजलेल्या राम मंदिराची एक्सक्लुझिव्ह दृश्य फक्त माझावर। राम मंदिर सोहळ्यासाठी सेलिब्रिटी दाखल होण्यास सुरुवात। रजनीकांत, अनिल कुंबळे, शंकर महादेवन, मधुर भांडारकर, रणदीप हुडासह संजीव कपूर अयोध्या नगरीत। अयोध्येसह अवघा देश आणि महाराष्ट्रही राममय। ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन। अनेक ठिकाणी शोभायात्रा तर कुठे प्रति राम मंदिर साकारलं। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उद्या अयोध्येला जाणार नाहीत। मंत्रिमंडळ लोकप्रतिनिधींसोबत फेब्रुवारीत अयोध्येत जाणार असल्याची माहिती। 22 जानेवारीची सुट्टी रद्द करण्याच्या मागणीची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली। विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी उद्याची सुट्टी रद्द करण्यासाठी केली होती याचिका। कार सेवकांसोबतचा नागपूर रेल्वे स्थानकावरील जुना फोटो फडणवीसांकडून शेअर। फडणवीस लहानपणी नागपूर स्टेशनवर फिरायला गेले असतील। राऊतांचा टोला। मूर्खांना उत्तर देत नाही फडणवीसांचं प्रत्युत्तर। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांना ईडीचं समन्स। मंगळवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीचं समन्स। मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनाचा आज दुसरा दिवस। पाथर्डीतून मुंबईला मार्गस्थ। तर सरकार डाव टाकेल, सावध रहा। मनोज जरांगेंचा मराठा समाजाला सल्ला। राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक। जरांगेंनी आंदोलन थांबवावं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आवाहन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।